नमस्कार. होळीला आम्ही काय काय बनवलं आणि होळी कशी सेलिब्रेट केली चला बघूया या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी मी डाळ शिजवून घेतली. 1 वाटी डाळीला मी 3 वाट्या पाणी घातलं होतं. 1 चमचा हळद आणि 1 चमचाभर तेल घातलं आणि डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवली. कुकरच्या 7-8 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ मस्त शिजली होती. मग पुरणासाठी मी 1 वाटी डाळीला 1 वाटीच गूळ घातला होता आणि त्याच्यामध्ये ॲड केली होती वेलचीची पूड आणि जायफळ पावडर. जेव्हा परतनं असं पुरणामध्ये उभं राहतं म्हणजे पुरण आपलं तयार आहे. मग पुरण मी जाळीमध्ये वाटून घेतलं. मग तयारी केली कटाच्या आमटीची. कटाच्या आमटीसाठी मी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि खडे मसाले घेतले होते. ते सगळे छान भाजून घेतले आणि त्याचं वाटण बनवून घेतलं. मग फोडणीमध्ये टाकलं जिरं, मोहरी, तमालपत्र, वाटण, गरजेनुसार मसाले आणि आपलं जे डाळीचं पाणी होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आपली कटाची आमटीसुद्धा तयार झाली. मग मी बनवायला घेतली बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी मी घातली होती जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा, हळद आणि बटाटे. बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली. मग थोडेसे चटरफटर आयटम म्हणून मी पापड आणि कुरडया भाजून घेतले. मग वेळ आली होळीच्या मेन शो स्टिलिंग आयटम बनवण्याची आणि ती म्हणजे पुरणाची पोळी. कणकेमध्ये भरभरून पुरण भरलं आणि छान अशी पुरणपोळी लाटून घेतली आणि गरम गरम तव्यावरती खमंग अशी तुपाच्या धारेवरती ही पुरणपोळी आपण भाजून घेतली. तर पुरणपोळी बनल्यानंतर आम्ही तयारी करायला घेतली प्रसादाच्या ताटाची. प्रसादाच्या ताटामध्ये आम्ही सगळं काही मांडलं होतं, म्हणजे मीठ, लिंबू, भजी, पापड, दूध, कटाची आमटी, पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी, भात, सगळं काही. मग आम्ही निघालो होळीच्या पूजेसाठी. रस्त्यात जाता जाता आम्हाला सुंदर असा आकाशात चंद्र दिसला. आम्ही होळीची पूजा केली आणि दिवसाचा शेवट केला. बाय.